नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका एक्सरसाइजमधून थेट मशीन लर्निंगच्या जगात उतरणार आहोत. हो, आणि हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. असं समजा की आपण एका डिजिटल किचनमध्ये आहोत आणि 3 वेगवेगळ्या रेसिपी म्हणजे 3 मॉडेल्स बनवायला शिकणार आहोत. मस्त उपमा आहे. यासाठी आपल्याकडे काही साहित्य आहे म्हणजे डेटा आणि एक मस्त उपकरण ML लाईट ॲप. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाबरू नका. अजिबात नाही. आपण अगदी शून्यापासून सुरुवात करणार आहोत. सगळं सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने समजावून घेऊ. आपला उद्देश फक्त बटणं दाबायची नाही तर पडद्यामागे काय जादू घडतेय ते समजून घेणं आहे. आणि तुम्ही किचनची जी उपमा दिली ते एकदम चपखल आहे. मशीन लर्निंग म्हणजे यंत्राला अनुभवातून शिकवणं. अच्छा. जसं एखादा आचारी अनेकदा पदार्थ बनवून शिकतो की मीठ किती टाकायचं किंवा मसाला कधी घालायचा, तसंच मॉडेल डेटा चाखून शिकतं. वा. आज आपण 3 मुख्य पदार्थ बनवणार आहोत. रिग्रेशन, जे आपल्याला भविष्य सांगायला मदत करेल. ओके. क्लासिफिकेशन, जे गोष्टींची ओळख परेड करेल. ओळख परेड. छान. आणि क्लस्टरिंग, जे गर्दीतले सारखे चेहरे ओळखायला शिकवेल. तर प्रत्येक प्रकारामागचा विचार काय आहे हे आपण उलगडून पाहूया. उत्तम. चला तर मग तयारीला लागूया. सगळ्यात आधी आपल्याला साहित्य म्हणजे डेटा लागेल. हो. मी स्क्रीनवर दाखवतोय https://mslearn-ai-data या लिंकवरून mldata.zip नावाची फाईल डाउनलोड करायची आहे. हे एक झिप फाईल आहे. हो, म्हणजे एकाच पिशवीत सगळं किराणा सामान भरून आणल्यासारखं. आता या पिशवीला उघडून म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करून त्यातल्या CSV फाईल्स बाहेर काढूया. म्हणजे आपले वेगवेगळे जिन्नस. बरोबर. आईस्क्रीम, पेंग्विन आणि ग्राहक. आता आपलं मुख्य उपकरण म्हणजे ML लाईट नावाचं वेब ॲप उघडूया. ठीक आहे. याची लिंक आहे https://ak.mlite. हे सुरू व्हायला काही सेकंद लागतील. तोपर्यंत एक प्रश्न आहे. विचारा. हे लाईट ॲप आहे म्हणजे हे खरं मशीन लर्निंग नाहीये का? म्हणजे शिकण्यासाठी बनवलेलं लहान मुलांचं खेळणं आहे की यामागे खरी टेक्नॉलॉजी आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हे ॲप म्हणजे विमानाचं सिम्युलेटर चालवण्यासारखं आहे. अच्छा. आपण खरं विमान उडवत नाही, पण कॉकपिटमधली बटणं, प्रक्रिया आणि विमान उडवण्यामागची तत्त्व तीच असतात. ओके. हे ॲप पडद्यामागे सायकिट लर्न नावाचं एक खूप लोकप्रिय आणि शक्तिशाली फ्रेमवर्क वापरतं, जे मोठे डेटा सायंटिस्ट रोजच्या कामात वापरतात. अरे वा. फरक एवढाच की इथे डेटा लहान आहे आणि आपल्याला मोठमोठे कोड लिहायची गरज नाही, पण मूळ संकल्पना, विचार करण्याची पद्धत 100% तीच आहे जी मायक्रोसॉफ्ट अझ्योर सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर वापरली जाते. अरे वा. म्हणजे आपण आज खरंच पायलट ट्रेनिंग घेणार आहोत. ठीक आहे, ॲप सुरू झालंय. चला तर मग आपल्या पहिल्या रेसिपीकडे वळूया. रिग्रेशन. हो, रिग्रेशन. रिग्रेशन म्हणजे आकड्यांचा अंदाज लावणे, बरोबर? अगदी. जसं की उद्या शेअर मार्केट कुठे असेल किंवा आपल्या एक्सरसाइजप्रमाणे हवामानानुसार आईस्क्रीमचे किती कोन विकले जातील. बरोबर. मी इथे ॲपमध्ये रिग्रेशन निवडतो आणि icecream.csv ही फाईल अपलोड करतो. वाह, लगेच मला तापमान, पाऊस आणि विकलेल्या आईस्क्रीमचा डेटा दिसतोय. आता पुढचं पान आहे ट्रेनिंग सेटिंग्स. इथे पहिलाच पर्याय आहे टार्गेट कॉलम. हो. ह्यात मी आईस्क्रीम सोल्ड निवडतोय कारण आपल्याला त्याचाच अंदाज लावायचा आहे. बरोबर. पण पुढचा पर्याय आहे फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य. इथे एक सूचना दिली आहे की डेट हा रकाना काढून टाका. हे मला थोडं विचित्र वाटतंय. का? मला वाटलं होतं जास्त डेटा म्हणजे जास्त चांगले रिझल्ट्स. आपण हा महत्वाचा डेटा का वगळत आहोत? तुम्ही बरोबर पकडलंय. सामान्यतः आपल्याला वाटतं की जास्त माहिती म्हणजे जास्त चांगलं. हो ना. पण मशीन लर्निंगमध्ये सुसंगत माहिती जास्त महत्वाची असते. विचार करा, 14 डिसेंबर 2025 ही तारीख परत कधीच येणार नाही. खरंय. त्यामुळे या तारखेचा आणि आईस्क्रीम विक्रीचा थेट संबंध जोडण्यात मॉडेल गोंधळून जाईल. ते प्रत्येक तारखेला एक वेगळा नियम म्हणून पाठ करायचा प्रयत्न करेल. अच्छा. या उलट तापमान हा एक सुसंगत फीचर आहे. 72 डिग्री तापमान गेल्या वर्षीही होतं, यावर्षीही आहे आणि पुढच्या वर्षीही असेल. मॉडेल शिकतं की 72 डिग्री तापमानाला साधारणपणे किती आईस्क्रीम विकले जातात. समजलं. आपण मॉडेलला निरर्थक माहिती देऊन त्याचं काम अवघड करत नाही, तर त्याला फक्त कामाची माहिती देऊन हुशार बनवतो. यालाच फीचर इंजिनिअरिंग म्हणतात. समजलं. म्हणजे आपण पदार्थाची चव वाढवण्यासाठी अनावश्यक गोष्टी काढून टाकतोय. बरोबर. जसं भाजी निवडताना देठ काढून टाकतो. ठीक आहे. आता पुढचा पर्याय आहे ट्रेनिंग टेस्टिंग स्प्लिट.
इथे 20% डेटा टेस्टसाठी बाजूला ठेवायला सांगितलं आहे. म्हणजे आपण मॉडेलला सगळा डेटा शिकायला देत नाही, तर त्याची नंतर परीक्षा घेण्यासाठी काही प्रश्न लपून ठेवतोय. हो, आणि ही परीक्षा खूप महत्वाची आहे. याला मॉडेलचं मूल्यांकन म्हणजे इव्हॅल्युएशन म्हणतात. ओके. विचार करा, एका विद्यार्थ्याला आपण 10 गणितांची उत्तरं पाठ करायला दिली आणि परीक्षेत तीच 10 गणितं विचारली, तर तो 100% मार्क मिळवेल. हो, नक्कीच. पण याचा अर्थ तो हुशार आहे का? नाही. नाही. याचा अर्थ त्याने फक्त घोकंपट्टी केली आहे. त्याला जर 11वं नवीन गणित दिलं तर तो सोडवू शकणार नाही. अच्छा, यालाच आमच्या भाषेत ओव्हरफिटिंग म्हणतात. मॉडेलने फक्त दिलेला डेटा पाठ केलाय, पण त्यामागचा नियम त्याला समजलेला नाही. म्हणूनच आपण त्याला न पाहिलेल्या नवीन डेटावर तपासून पाहतो. अरे वा, म्हणजे मॉडेल परीक्षेच्या आधी उत्तरपत्रिकाच पाठ करते. आता मला कळलं की आपण डेटाचे 2 भाग का करतो. हे तो खूपच महत्वाचं आहे. हो, अगदी. चला, आता सगळी सेटिंग झाली आहे. मी ट्रेन बटन दाबतो. बघूया आपला डिजिटल आचारी काय कमाल करतोय. ओके, ट्रेनिंग झालं. झालं? काय दिसतंय? ट्रेनिंग रिझल्ट्स पानावर एक ग्राफ दिसतोय. ह्यात एक निळी रेषा आहे आणि काही केशरी ठिपके आहेत. हे ठिपके रेषेच्या खूप जवळ आहेत. याचा अर्थ आपलं मॉडेल हुशार आहे, बरोबर? हो. ती निळी रेषा म्हणजे मॉडेलने लावलेला अंदाज आणि केशरी ठिपके म्हणजे खरी विक्री. बरोबर. ते जेवढे जवळ असतील तेवढं मॉडेलचं भविष्यकथन अचूक आहे. छान. आता खरी मजा पुढच्या पानावर आहे. बरोबर, टेस्ट मॉडेल पान. चला आता याची तोंडी परीक्षा घेऊया. मी इथे काही आकडे टाकतो. समजा शुक्रवार आहे, मे महिना आहे, तापमान मस्त 72.3 डिग्री आहे आणि पाऊस अगदी किंचित 0.01 इंच आहे. बघूया काय म्हणते मॉडेल. मॉडेल म्हणते साधारण 330 आईस्क्रीम विकले जातील. ओके. आता दुसरी केस. समजा सोमवार आहे, थंडगार नोव्हेंबर महिना, तापमान फक्त 55.8 डिग्री आणि पाऊस पण भरपूर 0.56 इंच पडतोय. आता कमी व्हायला पाहिजे. हो, मॉडेल म्हणते फक्त 65. काय फरक आहे. म्हणजे मॉडेलला हवामान आणि आईस्क्रीम मधलं नातं खरंच कळलेलं दिसतंय. आणि हेच मशीन लर्निंगचं सौंदर्य आहे. ते फक्त आकडे पाहत नाही, तर त्या आकड्यांमधले छुपे संबंध म्हणजे पॅटर्न्स ओळखायला शिकतं. तापमान आणि विक्रीचा थेट संबंध आहे, तर पावसाचा व्यस्त संबंध आहे. ही समज त्याला अनुभवातून म्हणजे डेटामधून येते. ठीक आहे, म्हणजे रिग्रेशन आपल्याला किती या प्रश्नाचं उत्तर देतं. हो. पण अनेकदा आपल्याला काय किंवा कोणता हे ओळखायचं असतं. जसं की आईस्क्रीम किती विकलं जाईल हे नाही, तर समोर दिसणारा पक्षी पेंग्विन आहे की नाही. बरोबर. त्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारची रेसिपी लागेल, नाही का? चला, ट्रेन अनादर मॉडेलवर क्लिक करूया. बरोबर. आता आपण अशा जगात प्रवेश करतोय जिथे उत्तर आकड्यात नाही, तर एका वर्गात किंवा गटात असतं. यालाच क्लासिफिकेशन म्हणतात. क्लासिफिकेशन. जसं आलेले ईमेल स्पॅम आहे की नॉट स्पॅम, किंवा ट्यूमर कॅन्सरस आहे की नॉन कॅन्सरस. मस्त. मी इथे क्लासिफिकेशन निवडतो आणि penguins.csv ही फाईल अपलोड करतो. यात पेंग्विनच्या चोचीची, पंखांची लांबी अशी बरीच माहिती आहे. ट्रेनिंग सेटिंग्जमध्ये टार्गेट कॉलम म्हणून स्पीशीज निवडतो, कारण आपल्याला प्रजाती ओळखायची आहे. ठीक आहे. इथे 0, 1, 2 असे आकडे आहेत आणि बाकी सगळी मापे फीचर्स म्हणून निवडतो. चला, ट्रेन करूया. ओके. ट्रेनिंग झालं. आता ट्रेनिंग रिझल्ट्समध्ये एक वेगळाच तक्ता दिसतोय, कन्फ्युजन मॅट्रिक्स. नावाप्रमाणेच हे कन्फ्युजिंग दिसतंय. हे काय आहे नक्की? याचं नाव जरी गोंधळात टाकणारं असलं तरी याचं काम गोंधळ दूर करणं आहे. हा मॉडेलचा तपशीलवार रिपोर्ट कार्ड आहे. रिपोर्ट कार्ड? हो. तो फक्त मॉडेल किती टक्के बरोबर आहे हे नाही सांगत, तर ते कुठे आणि कसं चुकतंय हे पण सांगतो. अच्छा. उदाहरणार्थ, या तक्त्यात आपल्याला दिसतंय की मॉडेलने 44 ॲडेली पेंग्विनना बरोबर ॲडेली म्हणून ओळखलं. पण समजा त्याने एका ॲडेली पेंग्विनला चुकून जेंटू म्हटलं असतं, तर ते सुद्धा इथे दिसलं असतं. म्हणजे फक्त एकूण मार्क नाही, तर कोणत्या विषयात किती मार्क मिळाले हे कळत आहे. पण याची गरज काय आहे? 95% अचूकता म्हणजे 95% अचूकता. मग ती कशीही असो, काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. विचार करा, आपण कर्करोग ओळखणारं मॉडेल बनवत आहोत. तर आपल्या मॉडेलने सगळ्या 100 लोकांना तुम्हाला कर्करोग नाही असं सांगितलं, तर त्याची अचूकता म्हणजे ॲक्युरसी 90% असेल. बापरे. कागदावर एक खूप छान दिसतं, पण प्रत्यक्षात हे मॉडेल पूर्णपणे निरुपयोगी आहे, कारण त्याने एकाही खऱ्या रुग्णाला ओळखलं नाही. अरे देवा. या मॉडेलवर विसंबून राहिल्याने 10 लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
कन्फ्युजन मॅट्रिक्स आपल्याला हीच फसवी अचूकता उघड करून दाखवतो. तो आपल्याला सांगतो की किती पॉझिटिव्ह केसेस चुकून निगेटिव्ह म्हणून ओळखल्या गेल्या. त्यामुळे काही ठिकाणी निव्वळ अचूकतेपेक्षा मॉडेल कुठे चुकतंय हे पाहणं जास्त महत्वाचं असतं. बापरे, आता या कन्फ्युजन मॅट्रिक्सचं महत्त्व कळलं. हे तर खूपच खोल आहे. बरं, हे पेंग्विन ओळखणं तर ठीक आहे, पण या क्लासिफिकेशनचा वापर अजून कुठे होतो? काही इंटरेस्टिंग उदाहरण आहे का? नक्कीच. एक गमतीशीर गोष्ट म्हणजे याच प्रकारचं मॉडेल आता वन्यजीव संवर्धनासाठी वापरलं जातं. असं? जंगलात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमधून हजारो फोटो येतात. हं. पूर्वी संशोधकांना प्रत्येक फोटो पाहून त्यात वाघ आहे की बिबट्या हे ओळखावं लागायचं. खूप वेळखाऊ काम असणार. हो, आणि आता हे काम मॉडेल माणसांपेक्षा जास्त अचूकपणे आणि हजारपट वेगाने करतं. त्यामुळे आपण जे पेंग्विनसोबत करतोय तीच टेक्नॉलॉजी जंगलातल्या वाघांची संख्या मोजायला आणि त्यांना वाचवायला मदत करते. अप्रतिम. चला आता या पेंग्विन ओळखणाऱ्या मॉडेलची पण परीक्षा घेऊ. टेस्ट मॉडेलमध्ये जाऊन मी काही नवीन मापं टाकतो. टाका. चोचीची लांबी 45.2, पंखांची लांबी 219 आणि बघूया. उत्तर आले 1. एक म्हणजे हे जेंटू प्रजातीचं पेंग्विन आहे. आपलं मॉडेल आता पक्षीतज्ञ झाले. छान. चला आता ह्या तिसऱ्या आणि शेवटच्या रेसिपीकडे जाऊया. ट्रेन अनादर मॉडेल. ओके. आतापर्यंत आपण मॉडेलला उत्तरं देऊन शिकवत होतो. रिग्रेशनमध्ये आपण त्याला विकलेल्या आईस्क्रीमचा आकडा दिला, क्लासिफिकेशनमध्ये पेंग्विनच्या प्रजातीचं नाव दिलं. पण जर आपल्याकडे उत्तरच नसतील तर? हाच तर मशीन लर्निंगमधला सगळ्यात रोचक प्रकार आहे. याला अनसुपरवाइज्ड लर्निंग म्हणतात आणि त्यातलाच एक प्रकार आहे क्लस्टरिंग. अनसुपरवाइज्ड लर्निंग. हो, हा फक्त तांत्रिक फरक नाही तर विचार करण्याच्या पद्धतीतला फरक आहे. आत्तापर्यंत आपण उत्तरांसहित प्रश्न देत होतो. बरोबर. पण अनसुपरवाइज्ड लर्निंगमध्ये आपण मशीनला फक्त डेटा देतो आणि म्हणतो मला असे प्रश्न विचार जे मला विचारायचे सुचलेच नाहीत. अरे वा. क्लस्टरिंग म्हणजे डेटामधून नैसर्गिकरित्या तयार होणारे गट शोधणे. आपण कदाचित ग्राहकांचे गट त्यांच्या वयानुसार किंवा शहरानुसार पाडले असते, पण मॉडेल आपल्याला सांगू शकतं की खरा गट रात्री उशिरा खरेदी करणारे आणि फक्त सेंद्रिय वस्तू घेणारे हा आहे. हां, असा गट जो आपण कधी शोधलाच नसता. एक्झॅक्टली. हे तर डिटेक्टिव्हसारखं काम झालं. चला, हे करूनच पाहूया. मी क्लस्टरिंग निवडतो आणि customers.csv फाईल अपलोड करतो. यात ग्राहकांचा डेटा आहे. हो, त्यांचा सरासरी खर्च आणि ते किती वेळा खरेदी करतात याचा डेटा आहे. ट्रेनिंग सेटिंग्जमध्ये फीचर्स म्हणून ॲव्हरेज स्पेंड आणि ॲव्हरेज फ्रिक्वेन्सी निवडतो. ठीक आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग पर्याय नंबर ऑफ क्लस्टर्स. इथे मी ऑटोमॅटिक निवडतोय. म्हणजे मॉडेलला पूर्ण स्वातंत्र्य. हो, त्यानेच ठरवावं किती गट बनवायचे. बघूया हा डिटेक्टिव्ह काय शोध लावतोय. मी ट्रेन करतोय. उत्सुकता आहे. वा. ट्रेनिंग रिझल्ट्समध्ये एक स्कॅटर प्लॉट दिसतोय. यात भरपूर ठिपके आहेत पण ते वेगवेगळ्या रंगांचे आहेत. किती रंगे दिसतायत? इथे मला 2 मुख्य रंग दिसतायत, एक निळा आणि एक केशरी. म्हणजे मॉडेलने 2 गट शोधले आहेत. अच्छा. एका कोपऱ्यात निळे ठिपके आहेत जे जास्त खर्च करतात पण कमी वेळा येतात, आणि दुसऱ्या बाजूला केशरी ठिपके आहेत जे कमी खर्च करतात पण सतत येतात. बरोबर. आणि आता एका दुकानदाराच्या नजरेतून विचार करा. ही माहिती किती मोलाची आहे? हो ना. तो आता दोन्ही गटांसाठी वेगवेगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरू शकतो. जे जास्त खर्च करणारे VIP ग्राहक आहेत त्यांना तो खास ऑफर्स देऊ शकतो. आणि जे सारखे येणारे लॉयल ग्राहक आहेत त्यांना तो लॉयल्टी पॉइंट्स देऊ शकतो. क्लस्टरिंगमुळे त्याला आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता आलं. भारी आहे. मला आठवतंय, एकदा आम्ही एका बँकेसाठी क्लस्टरिंग मॉडेल बनवत होतो आणि त्याने एक असा लहान गट शोधून काढला जे फक्त रात्री 2 ते 4च्या दरम्यान आंतरराष्ट्रीय व्यवहार करायचे. अरेच्छा. नंतर कळालं की ते व्यावसायिक गेमर्स होते जे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. ही अशी गोष्ट आहे जी कोणताही माणूस डेटा पाहून कधीच शोधू शकला नसता. अविश्वसनीय. म्हणजे मशीन फक्त उत्तरं देत नाही तर आपल्याला नवीन दृष्टिकोन पण देतं. अगदी. चला याचीही टेस्ट घेऊ. टेस्ट मॉडेलमध्ये एका नवीन ग्राहकाचा डेटा टाकूया. समजा त्याचा सरासरी खर्च 21.0 आहे आणि तो 105 दिवसांनी येतो. बघूया. मॉडेलने त्याला केशरी गटात म्हणजे कमी खर्च करणारे सतत येणारे या गटात टाकलाय. परफेक्ट. तर आज आपण 3 वेगवेगळी मशीन लर्निंग मॉडेल्स बनवली. आईस्क्रीमच्या विक्रीचं भविष्य वर्तवलं, पेंग्विनच्या प्रजाती ओळखल्या
आणि ग्राहकांमधले छुपे गट शोधून काढले. हो, आणि हे सगळं एक साध्या सोप्या टूलने केलं, पण यामागची विचार प्रक्रिया समजून घेणं जास्त महत्वाचं होतं. अगदी खरं. आज आपण जे काही केलं तो त्या मोठ्या जगाचा पाया आहे. आपण शिकलो की योग्य डेटा निवडणं किती महत्वाचं आहे. मॉडेलला फक्त पाठांतर करण्यापासून कसं रोखायचं आणि त्याचा रिपोर्ट कार्डचं विश्लेषण कसं करायचं. बरोबर. संकल्पना याच राहतात. फक्त खऱ्या जगात डेटाचा आकार प्रचंड मोठा असतो आणि त्यासाठी मायक्रोसॉफ्ट अझ्युअर मशीन लर्निंगसारख्या ताकदवान साधनांची गरज लागते. पण आज आपण जे पायलट ट्रेनिंग घेतलंय तेच तिथे कामी येतं. जाता जाता एक विचार मनात येतोय. आज आपण काही मर्यादित डेटा वापरला, हो, पण विचार करा, जेव्हा एखादी ई-कॉमर्स वेबसाईट तुम्हाला तुमच्या आवडीच्या वस्तू अचूकपणे सुचवते किंवा एखादं म्युझिक ॲप तुमच्या मूडनुसार एक परफेक्ट प्लेलिस्ट बनवतं, तेव्हा पडद्यामागे किती प्रचंड डेटावर आणि किती गुंतागुंतीच्या मॉडेल्सवर काम चालत असेल. खरंय. आपण आज जे केलं ते त्या मोठ्या अदृश्य जगाचं एक लहानसं दार उघडण्यासारखं आहे, आणि त्या दाराच्या पलीकडे काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.